शिर्डीमध्ये श्री साईबाबांच्या मंदिरात वर्षभर विविध उत्सव साजरे होत असतात. आता या उत्सवांमध्ये शिर्डी परिक्रमेचीही भर पडली असून दरवर्षी 13 फेब्रुवारीला होणारा हा सोहळा वर्षानुवर्ष भव्य दिव्य होत असून श्री साईबाबांच्या या ऐतिहासिक परिक्रमा सोहळ्यासाठी अनेक जण आपापल्या परीनं योगदान देत बाबांचा प्रचार आणि प्रसार करीत असतात. शिर्डी परिक्रमा महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार आणि त्यांच्या संचालक मंडळाच्या वतीनं यावर्षी अनोखी कल्पना समोर आणली असून साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनांना शिर्डी परिक्रमा महोत्सव नावाचं स्टिकर चिटकवून शिर्डी परिक्रमा देशभरात पोहोचवण्याची अनोखी संकल्पना या निमित्तानं सोसायटीच्या वतीनं राबवण्यात येत आहे. या स्टिकरचं अनावरण साईबाबा संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडेंसह चेअरमन विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, सर्व संचालक मंडळ तसेच ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे अजित पारक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. साईराम. शिर्डी परिक्रमा महोत्सव जो आहे तो 13 फेब्रुवारीला संपन्न होत आहे. त्या उत्सवाची तयारी जी आहे ती शिर्डी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन, शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थानच्या वतीने जोरात चालू आहे. या महोत्सवाची जी आहे ती प्रसिद्धी व्हावी म्हणून श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने जे भक्तांची वाहनं या ठिकाणी येतात त्या वाहनावर लावण्यासाठीचं एक स्टिकर जे आहे ते त्यांनी तयार केलेलं आहे. हे निश्चितच चांगली बाब आहे आणि बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी यामुळे निश्चितच पण मदत होणार आहे. मी सोसायटीचे चेअरमन आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ओम साईराम. शिर्डी परिक्रमा महोत्सव 2026च्या तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि यावर्षी श्री साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन माननीय विठ्ठलजी पवार व त्यांचे सर्व सहकारी यांनी एक अभिनव कल्पना या निमित्तानं घेऊन आलेले आहे. शिर्डी शहरात साई भक्तांच्या मोठ्या प्रमाणात वाहनं येतात. ते साई दर्शन घेऊन आनंदी होऊन परत जातात. तर परत जाताना त्यांच्या गाडीवर एक शिर्डी परिक्रमा महोत्सवचं जर स्टिकर असेल तर या निमित्तानं बाबांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार होण्यास खूप मोठी मदत होणार आहे. आपण जाणतोच की शिर्डी परिक्रमा महोत्सव हा खूप मोठा होत आहे आणि त्याचं आमंत्रण वर्षभर साई भक्तांना मिळावं या उदात्त हेतूनं त्यांनी ही कल्पना राबवलेली आहे. मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण शिर्डीकरांनी देखील आपापल्या व्यवसायाचं प्रतिष्ठानाचं नामोल्लेख करून अशा प्रकारची स्टिकर छापावी आणि जास्तीत जास्त वाहनांना जर आपण ती स्टिकर लावली तर निश्चितप्रमाणे साईबाबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होणार आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आपापल्या व्यावसायिक प्रतिष्ठानाची नावं त्या स्टिकरवर छापून अशा प्रकारची स्टिकर बनवून घ्यावी आणि जास्तीत जास्त वाहनांना लावून याचा प्रचार आणि प्रसार करावा अशी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीनं मी विनंती करतो. धन्यवाद. जगाला सबका मालिक एक संदेश देणारं आराध्य दैवत शिर्डीचे साईबाबा की इथे येणारा साईभक्त हा जगभरातून सर्वच स्तरातून येत असतो आणि जेव्हा जेव्हा माझ्या डोक्यात एक कल्पना बऱ्याच दिवसाची घोंगावत होती की इथे येणाऱ्या साईभक्तांच्या गाडीवर जर अशा स्वरूपाचं जर स्टिकर बनवलं आणि ते स्टिकर आपण नागपूर असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, हैदराबाद असेल आणि देशातून गुजरात, वेगवेगळ्या राज्यातून उत्तर प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातून येणारी वाहनं या शिर्डीत येत असतात आणि त्या वाहनावर बाबांचा फोटो असावा ही संकल्पना मी अजित भाऊंकडे मांडली. त्यांनी त्याला होकार दिला आणि त्यांनी सांगितलं की आपण परिक्रमेचं स्टिकर बनवूया आणि ते परिक्रमेचं स्टिकर आता बनवण्यात आलं. निश्चितच या स्टिकरमुळं बाबांच्या प्रचार आणि प्रसार होणार आहे आणि श्रद्धा आणि सबुरीचा संदेश हा जगातील शेवटच्या घटकापर्यंत कसा पोचला जाईल या हेतूनं आम्ही हा छोटासा उपक्रम राबवलेला आहे आणि निश्चित परिक्रमेत जास्तीत जास्त साईभक्तांनी सहभागी व्हावा हाच त्यामागचा मुख्य उद्देश आहे. शिर्डी शहरातील जे व्यावसायिक आहेत, हॉटेल्स व्यावसायिक आहेत, त्यांच्या हॉटेल व्यावसायिकांच्या पार्किंगमध्ये अनेक साईभक्तांची वाहने येत असतात. तर त्यांनीही या उपक्रमाला जर साथ दिली तर निश्चित त्यांच्या हॉटेलची ही जाहिरात होईल आणि 7 समुद्रपार आपल्या शिर्डीची महिमा ही पोहोचेल
असा एक छोटासा संदेश या शिर्डीकरांनीही याचं अवलोकन करून बाबांचा प्रचार आणि प्रसार करावा अशी सर्वांना विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया शिर्डी.